तर या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण नील बोर्स यांचं स्टेबल ॲटॉमिक मॉडेल डिस्कस केलेलं आहे आणि ती फिगर मी इथं तयारच ठेवली आहे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट समजण्यामध्ये सुद्धा मदत होईल. आता जसं की आपण जाणून घेतलं की ॲटॉमिक स्ट्रक्चर अर्थातच ॲटम हा दोन मुख्य भागाचा बनलेला आहे. एक असतो पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, जिथं अणूचं जास्तीत जास्त मास हे एकवटलेलं असतं कारण त्या ठिकाणी न्यूट्रॉन आणि कोण प्रेझेंट आहे, प्रोटॉन. आणि हा आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ज्यामध्ये ऑर्बिट आहे, त्यानंतर त्यामध्ये रिव्हॉल्व करणारे इलेक्ट्रॉन आहे, त्यानंतर याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, एम्प्टी स्पेस. आपण गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट पाहिला होता, बरोबर आहे का, रुदरफोर्डचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्यांनी शोध लावला होता की जास्तीत जास्त अल्फा किरण हे गोल्ड फॉइलच्या काय गेले होते, आरपार गेले होते. आणि तिथंही सिद्ध झालं होतं की त्यामध्ये काय प्रेझेंट आहे, एम्प्टी स्पेस प्रेझेंट आहे. आता न्यूक्लियस काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज, कंटेन्स एंटायर मास ऑफ ॲटम, म्हणजे अणूचं जास्तीत जास्त मास हे कुठं असतं, त्याच्या केंद्रकामध्ये, न्यूक्लियस मध्ये. Two types of subatomic particles are found in nucleus. First is the protons, which is denoted by P, which is a positively charged subatomic particle. Another is the neutron, which is denoted by small n. आणि ते इलेक्ट्रिकली काय आहे, न्यूट्रल आहे. आणि तुम्हाला माहित आहे की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांना एकत्रितपणे काय म्हणतो आपण, न्यूक्लियॉन्स. अशा पद्धतीची रचना ही कोणाची असते, न्यूक्लियसची. आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये जर पाहिलं आपण तर इलेक्ट्रॉन हे पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात. जसं की या अगोदर ही फिगर आपण लर्न केलेली आहे. यामध्ये के कक्षेमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करताना दिसतील. दुसरी कक्षा आहे एल, यामध्ये 8. तिसरी कक्षा आहे एम, यामध्ये सुद्धा 8. चौथी कक्षा आहे एन, यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन तुम्हाला रिव्हॉल्व करताना दिसत आहे. कारण हे ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण कोणाचं घेतलेलं आहे, पोटॅशियमचं. अशी एकूण किती मूलद्रव्ये आपल्याकडे, 118 मूलद्रव्ये आहेत. पैकी 92 मूलद्रव्य हे कसे आहेत माहितीये का, नॅचरल. नॅचरल म्हणजे काय बरं, निसर्गता किंवा नैसर्गिक मूलद्रव्ये म्हणू. आणि 118 मधून 92 जर आपण सबस्ट्रॅक्ट केले तर किती राहतील बरं, 26. बरोबर आहे का, 18 आणि 8 26. तर 26 एलिमेंट्स हे आपण प्रयोगशाळेमध्ये तयार केलं आहे. यांना आपण सिंथेटिक एलिमेंट्स किंवा आर्टिफिशियल एलिमेंट्स म्हणतो, कारण हे मानव निर्मित आहे, प्रयोगशाळेत तयार केलेले आहे. तर अशा प्रकारे एकूण 118 मूलद्रव्यांची आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल तुम्ही इयत्ता 10वी मध्ये लर्न करणार आहे. त्याची फक्त तुम्हाला सध्यानी 2 ओळख करून दिली. आता तुमच्या लक्षात आलं असेल की न्यूक्लियस यामध्ये कोण प्रेझेंट आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यानंतर विशिष्ट शेल किंवा ऑर्बिट मध्ये प्रेझेंट असणारे कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स. आणि या इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. हे थॉम्सननं प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आता एक एक सब ॲटॉमिक पार्टिकल आता आपण डिटेल मध्ये डिस्कस करू. सर्वात अगोदर आपण कोणाबद्दल बोलू, प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल प्रेझेंट इन न्यूक्लियस. कुठं प्रेझेंट आहे, अणूच्या केंद्रकामध्ये. चार्ज ऑन न्यूक्लियस इज ड्यू टू इट. न्यूट्रॉन तर कसे आहेत, न्यूट्रल. त्याच्यावर काही चार्ज आहे का, न्यूट्रॉन सोडून कोण प्रेझेंट आहे न्यूक्लियस मध्ये, प्रोटॉन. ज्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे न्यूक्लियसवर सुद्धा कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. आता प्रोटॉनवर किती चार्ज असतो तर पहा, +1e. आणि 1e म्हणजे किती चार्ज असतो तर तो असतो 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. हे जे इथं C दिसतंय तुम्हाला, C स्टँड फॉर कुलोम. तर कुलोम जे आहे ना
हे कशाचं एकक आहे? चार्ज. पहा, SI युनिट ऑफ चार्ज. चार्ज जे आहे प्रभार, तर या प्रभाराचं जे SI एकक आहे ते काय असतं? कुलोम्ब. मग आता प्रोटॉनवर किती प्रभार असतो असं जर तुम्हाला विचारलं तर ते आहे 1.6 into 10⁻⁻19 कुलोम्ब. इट ऑल्सो रिप्रेझेंट ॲटॉमिक नंबर. पहा, मी तुम्हाला उगाच म्हणलो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तुम्ही त्याच्या दोन व्याख्या करा. एक तर नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम, म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, याला काय म्हणायचं? अणू क्रमांक. हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा आपण झेड न रिप्रेझेंट करत असतो. आणि झेड म्हणजेच काय? पी, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन, किंवा ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण असतात. पण ॲटम हा न्यूट्रल असणे हे इसेन्शियल असतं. आता एका प्रोटॉनचं मास किती? तर ते मास असतं पहा 1 युनिफाईड मास. त्यामुळे त्याला यू ला तुम्ही एक आणखी नावाने रिप्रेझेंट करू शकता. काय वाचायचं त्याला वाचताना? डाल्टन. काय वाचायचं? डाल्टन. 1 डाल्टन म्हणजे किती किलोग्रॅम असं जर विचारलं तुम्हाला, ते आहे 1.66 into 10⁻⁻27 किलोग्रॅम. म्हणजे एका प्रोटॉनचं मास, वस्तुमान किती आहे असं जर विचारलं तर काय सांगणार तुम्ही? एक तर म्हणा 1 डाल्टन, किंवा किलोग्रॅम या एककात सांगायचं असेल तर 1.66 into 10⁻⁻27. आणि हे जे 1 डाल्टन मास हे कोणाचं असतं बरं? मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम. म्हणजे एक हायड्रोजन ॲटम जर घेतो आपण, ओके, ज्याचं मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते किती आहे? 1 डाल्टन आहे. जरी मी तुम्हाला सांगितलं की एक हायड्रोजनचं मास हे 1 डाल्टन म्हणजे 1 यू असतं, परंतु हायड्रोजनचे सुद्धा 3 समस्थानिके आहेत. त्याचं डिस्कशन आपण या टॉपिक मध्ये करू. आता आपण बोलूया न्यूट्रॉन बद्दल. आता एक न्यूट्रॉन संदर्भात एक कन्फ्युजन क्लिअर करा. न्यूट्रॉनला आपण कोणत्या इंग्रजी अक्षरात दाखवतो? स्मॉल एन. पण जे नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या, त्याला आपल्याला कशाने रिप्रेझेंट करायचं आहे? कॅपिटल एन ने रिप्रेझेंट करायचं आहे. अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल. विद्युत दृष्ट्या उदासीन असतात. कोण? न्यूट्रॉन. त्यांच्यावर कोणताही चार्ज नसतो, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? चार्जलेस, प्रभार रहित. प्रेझेंट इन न्यूक्लियस. हे न्यूट्रॉन सुद्धा कुठे प्रेझेंट असतात? अणूच्या केंद्रकामध्ये. हे तर सांगितलं मी तुम्हाला. हे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपण कॅपिटल एन ने दाखवतो. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ एन एलिमेंट्स कंटेन न्यूट्रॉन्स. पाहिला शब्द वापरलेला आहे ऑल, म्हणजे ॲटॉमिक न्यूक्लिया ऑफ ऑल एलिमेंट्स, म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये काय प्रेझेंट असतात? न्यूट्रॉन प्रेझेंट असतात. पण त्याला एक एक्सेप्शन आहे. तो कोणता आहे? हायड्रोजन ॲटम, ज्याचं ॲटॉमिक मास काय असतं? 1 डाल्टन. पहा, एक पुढे संकल्पना होणार आहे तुम्हाला, आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय? समस्थानिके. आता समस्थानिके आपण हायड्रोजनचं उदाहरण घेऊ. पण आता हायड्रोजनचे 3 समस्थानिके पहा. एक आहे हायड्रोजन, दुसरा आहे ड्यूटेरियम, आणि एक आहे ट्रिटियम. आता हा जो हायड्रोजन आहे याला आणखीन एक नाव आहे प्रोटियम. काय नाव आहे याला? प्रोटियम. तर पहा, आता आपण हायड्रोजनचे 3 आयसोटॉप पाहिले. पहिला आहे प्रोटियम, किंवा त्याला दुसरं नाव आहे हायड्रोजन, दुसरा आहे ड्यूटेरियम, आणि तिसरा आहे ट्रिटियम. आता यांची वैशिष्ट्य काय हे लक्षात घ्या की या सर्वांमध्ये इलेक्ट्रॉन जो आहे हा एकच आहे. यामध्ये पण इलेक्ट्रॉन एक आहे, यामध्ये पण इलेक्ट्रॉन एक आहे, यामध्ये पण एकच इलेक्ट्रॉन आहे. पण न्यूट्रॉन जर पाहिले आपण
तर न्यूट्रॉन प्रोटियम मध्ये 0 आहे, ड्यूटेरियम मध्ये न्यूट्रॉनची संख्या आहे 1 आणि ट्रिटियम मध्ये न्यूट्रॉनची संख्या आहे 2. प्रोटॉनची संख्या सुद्धा सर्वांमध्ये एकच आहे. येते लक्षात? मग आता मला सांगा, आता याच्याबद्दल अजून आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करू. कसं की कार्बनचे सुद्धा 3 आयसोटोप्स आहेत, C12, C13, C14. ठीक आहे, आयसोटोप आपली कन्सेप्ट नंतर शिकू. पण सध्या लक्षात ठेवायचं की ज्या हायड्रोजनचं मास किती आहे 1 डाल्टन, म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे 0 आहे, बरोबर आहे का? तर तो हायड्रोजन ऍटम या नियमाला अपवाद आहे. नियम काय होता की प्रत्येक केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात, पण हायड्रोजनचा ऍटम ज्याचं अणुवस्तुमानांक 1 डाल्टन असेल त्यामध्ये मात्र न्यूट्रॉन हा काय असतो अब्सेंट असतो. मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन. नाही पहा, मी अगोदर सांगितलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं मास हे हायड्रोजनच्या एका ऍटम एवढं आहे आणि ते किती असतं 1 डाल्टन. इट्स मास ऑलमोस्ट इक्वल टू मास ऑफ 1 प्रोटॉन. आणि न्यूट्रॉनचं मास आणि प्रोटॉनचं मास हे दोन्ही सारखंच आहे आणि ते असतं 1 डाल्टन. फायनली पाहू आपण इलेक्ट्रॉन्स. निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार आहे ऋण प्रभार. कॅरी 1 युनिट निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉनवर +1 चार्ज होता आणि याच्यावर कोणता चार्ज आहे -1 म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन द मास ऑफ हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन पेक्षा हायड्रोजनचा एक ॲटम जर घेतला आपण त्याच्यापेक्षा 1800 पटीनं कमी वजन हे इलेक्ट्रॉनचं असतं. म्हणजे ते मास नगण्य असतं, त्याला इंग्रजीमध्ये निग्लिजिबल म्हणतात. मास ऑफ इलेक्ट्रॉन ट्रीटेड ॲज निग्लिजिबल म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास काहीच नाही, नगण्य असं गृहीत धरलं जातं. रिव्हॉल्व इन डिस्क्रीट ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. आणि आपण शिकलेलो आहोत की विशिष्ट कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन हे काय करत असतात रिव्हॉल्व होत असतात. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड इट इज नोन ॲज द ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय अणु क्रमांक, ज्याला आपण कशाला रिप्रेझेंट करतो झेड न. जसं की आता आपण पोटॅशियम पाहिलं होतं, पोटॅशियमची संज्ञा काय आहे के. आता के चा झेड किती आहे 19. याचा अर्थ त्यामध्ये प्रोटॉनची संख्या पण 19 आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे 19 आहे, असा त्याचा काय होतो अर्थ होतो. आणि ॲटम जितका पॉझिटिव्ह चार्ज तितकाच निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांना काय करतात बॅलेन्स, आणि त्याच्यामुळे ॲटम हा इलेक्ट्रिकली काय असतो न्यूट्रल. ओके.